आजच्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबरला हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। नगर परिषद पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी एकत्रित होणार। कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून मतमोजणी पुढे ढकलणं अयोग्य। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाने सुधार करावा, हे यंत्रणेचं अपयश अशी ही प्रतिक्रिया। निवडणूक आयोगासोबत 8 ते 10 वेळा चर्चा झाली, पण तरीही निवडणुका पुढे ढकलल्या। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निवडणूक आयोगाच्या कारभारावर सवाल। सेटिंग करण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्या। शिवसेना आमदार निलेश राणेंचा गंभीर आरोप। $264 नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान। अनेक मातब्बरांचं भवितव्य मतपेटीत कैद। अनेक ठिकाणी मतदारांचा उत्साह। बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करताना एकाला पकडलं। मतदार प्रतिनिधींकडून तरुणाला चोप। शासकीय तांत्रिक विद्यालयात प्रचंड गोंधळ। वर्ध्याच्या पुलगावात मतदानाच्या 1 दिवस आधी वृद्धांचा आधार कार्ड पळवल्याचा आरोप। गोंधळ उडताच भाजप कार्यकर्त्यांना आधार कार्ड परत आणलं। शिंदे सेनेचा आक्रमक पवित्रा। शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग। महिला मतदाराला जाऊन कुठे मतदान करायचं ते सांगितलं। व्हिडिओ व्हायरल। तर आमदारकी रद्द करण्याची ठाकरे गटाची मागणी। बीडमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी दुचाकीच्या डिक्कीत पैसे सापडले। धारधार शस्त्र आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारपत्रकही। संपूर्ण परिसरात खळबळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।